डॉक्टर साहेब काहीतरी बोला. बोला बोला. हे सुखरूप आहेत. मी काही औषधे लिहून देतो. तुम्ही ती घ्या आणि यांना घरी घेऊन जा आणि यांच्यावर उपचार करा. आणि हो, उपचार तोपर्यंत सुरू ठेवा जोपर्यंत हे पूर्ण बरे होत नाहीत. आम्ही समज करू. तुम्ही फक्त सांगत जावा की यांच्यावर उपचार कसा करायचा, म्हणजे हे लवकरात लवकर बरं होतील. ठीक आहे. मेघनाथजी, बघितलं का तुम्ही? आम्ही डॉक्टरला बोलवलं. चप. नरोत्तम समजण्याची चूक करू नकोस मला. जर कधी समोर आले आणि भाषण ऐकून गेले. मेघनाथ आहे मी, मेघनाथ. आणि मी तर फक्त हेच बघत होतो की लक्ष्मी तिच्या नवऱ्याला वाचवू शकते की नाही. आणि तू तुझ्या नवऱ्याला वाचवले त्यासाठी तुझे खूप खूप अभिनंदन. आणि हे सगळे तू मला काय ऐकवते आहेस? बोलायला तर मी हवे भीमराव की आज रडत खडत तू आनंदला वाचवलास, पण कधीपर्यंत वाचवू शकशील? लवकरात लवकर दादाला घेऊन घरी जाऊया. चला. आनंद, आनंद, आनंद. भीम, काय झालं आनंदला? काय झालं असेल म्हणजे मेघनाथ याला बाहेर पकडला असेल आणि त्याची अशी हालत केली. हा मेघनाथ कोणाला बी नाही सोडणार, कोणाला बी नाही सोडणार. बघून घ्या. नाही हितेश काका, मेघनाथजींनी काही केलं नाहीये. आनंद दादा रस्त्याने जात होता तर त्याला चक्कर आली आणि तो खाली पडला. जे काय झालंय ते त्याचं त्याला झालंय. पण हो, चक्कर आल्यानंतर मेघनाथजींनी जे नाटक केलंय ती एक वेगळीच गोष्ट आहे. कसलं नाटक? जर आनंदाची पत्नी लक्ष्मी धावत पळत इस्पितळात गेली, वेळेच्या आधी डॉक्टरांना घेऊन आली, तर आमची काहीही हरकत नाही. आणि तुम्हासनी हे बघायचं आहे ना की मी माझ्या नवऱ्यासाठी येळेवर डॉक्टरांनी घेऊन येते का नाही. बघा मी डॉक्टर साहेबांनी कशी घेऊन येते. पण येळेवर डॉक्टर साहेब आले, त्यांनी औषध दिलं, आता हे ठीक आहेत. बस आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं आहे यांचा उपचार आजार बरं होईपर्यंत करावा लागल. म्हणजे हा मेघनाथ हवेसारखं कुठं बी पोचतो आणि हा जर का हवेसारखं फिरतो तर माझ्या खोलीत पण येईल. ओ हितेश भाऊ, कोणी बी घुसत नाहीये तुमच्या खोलीमध्ये. फक्त शांत राहा. इथं आनंदची एवढी तब्येत बिघडली आहे आणि तुम्हाला स्वतःचीच पडली आहे. असे तर फार हुशारी मारत असतात. हा, आता काय झालं? अहो, एवढं घाबरून घाबरून राहाल तर कसं काय चालेल? फुलिया, अशी कोणाच्या भीतीची मस्करी नाही उडवायची. आता माझ्या नंदू सोबत जे काय घडलं त्याच्यानंतर हितेश भाऊंची अवस्था तर आपण समजू शकतो ना. समजून घे. हा फुलिया, समजून घे. काय करताय तुम्ही?
पोरगा आजारी आहे. डॉक्टरने सांगितले की त्याचे उपचार निरंतर करणं खूप गरजेचं आहे. म्हणून त्यासाठी पैसे द्यायला जातोय. येणारी पेन्शन बी त्याच्यामध्येच जाईल. हे ठेवून घे. या रिकाम्या डब्याचं काय करायचंय मी? काय करशील? जे मनात येईल ते कर. हवं तर फेकून दे, हवं तर तोडून दे, तुझी इच्छा. स्वतःच्याच नवऱ्याचं नुकसान नाही करणार मी. नाही मी हा डब्बा तोडल, नाही फेकल. बस जो रिकामा झाला आहे ना तो भरून टाकल. जिजाबाई, कशी बाई आहेस तू. आनंदात तुझ्या पोरासारखं वाढवलेलं आहे. आणि तू कितीतरी वेळा म्हटलंयस की आनंदपासून तुला काही बी अडचण नाहीये. तर मग भीमसारखं वागणं आनंद सोबत का करतेयस? तेच तर समजवते मी तुम्हाला. त्या भीमला सोडलं तर मी समद्यांसोबत चांगली वागली हाय. पर मग बाकी समधे नाते जोडून मला काय मिळालं? जरी थोडं काहीतरी मिळालं असतं ना तर माझ्या आयुष्यात फक्त तेवढीच जागा रिकामी राहिली असती जेवढी जागा भीमची होती. पण जर तुम्हाला मला बघून असं नाही वाटत की माझं आयुष्य पूर्ण रिकामच आहे, म्हणून पेन्शनच्या पैशामधला 1 बी रुपया आनंदच्या उपचारासाठी नाही जाणार. जाईल, नक्की जाईल. हे पैसे आनंदला मी स्वतः देऊन येईन. मी पण बघतोय की तू मला कशी थांबवतेस. प्रश्न हा आहेच नाही की मी कशी थांबल. प्रश्न हा आहे की तुम्ही कसे थांबणार हाय. बंद खोलीतच पैसे परत कराल का बाहेर जाऊन नाटक करू म्हणजे मग भीम आणि रमाच्या समजवण्यानं पैसे परत कराल? विचार करा, आरामात विचार करा. मी इथंच उभी आहे. हेच तर मी तुम्हाला समजवतोय. आपण एक कुटुंब आहोत. आपल्याला एकमेकांसोबत भांडायचं नाही. एकमेकांसाठी एकमेकांचा आधार बनून एकमेकांच्या पाठीशी उभं राहायचंय. बाबा, तुम्ही आम्हा समद्यांना जी शपथ दिली आहे की आम्ही आईंना परत घेऊन येणार नाही ती मोडली म्हणा ना. बाबा, तुम्ही तुमच्या बायकोला सन्मानपूर्वक घरामध्ये घेऊन जा. वय बाबा, आईंना आतमध्ये घेऊन जा. कसला विचार करताय? अच्छा, भीमची आठवण येत असेल ना? चला, चांगलंच आहे. जेवढा त्याच्याबद्दल विचार कराल तेवढाच तुम्हाला निर्णय घ्यायला सोपं होईल की पैसे इथं द्यायचे आहे की बाहेर जाऊन समद्यांसमोर भांडून ओरडून द्यायचे आहे. जाते मी बाहेर. आता तुम्हाला समद्यांसमोर तमाशा करायचाच आहे तर करूया. नाही, आनंद आपल्या घरी नाही येणार. दुकान सुरू करायचं आहे मला. बाबा, ह्यांना काय बी होणार नाही. आणि भलेही पैशांनी त्यांची मदत नाही करू शकलात पण तुमचा आशीर्वाद आणि सोबत पैशांपेक्षा कमी आहे का? आशीर्वाद
वा, काय मुलं आणि सुना मिळवली आहे तुम्ही, एकाहून वर चढ एक. समद्यांचे मोठे मोठे विचार. आणि ही लक्ष्मी तर आज मोठं काम करून बी आली आहे. आपल्या नवऱ्याची जबाबदारी स्वतः उचलली आहे ती ना. वा लक्ष्मी, अभिमान आहे मला तुझा. वा. बाबा, तुम्ही सोनाराला ओळखता. ह्यांना विकून पैसे घेऊन या. ह्यांनीच त्यांचे उपचार होतील. बाकी बघूयात. हे घ्या. एक म्हातारा सासरा आपल्या सोन्याचे दागिने विकण्यासाठी घेतो हाय, म्हणजे त्याच्या पोरावर उपचार होतील. यापेक्षा वाईट वेळ अजून काय येणार आहे? असं नका बोलू बाबा. याच्यापेक्षा चांगला अजून काय असू शकतं. आम्हाला तुमची साथ आणि आशीर्वाद मिळतच असतो. विचार तर हा केला होता की कोकणात जाईल तर आई बाबांकडनं थोडी मदत मागल. पण जेवढं पैसे मिळालं त्यात तर रोजचं जेमतेम भागल. या कानातल्या कुड्या ऐकून त्यांच्यावर उपचार सुरू होईल. आणि तोपर्यंत मी एखादं काम शोधल. पण तुम्ही काळजी करू नका बाबा. तुम्ही जा. त्यांना शुद्ध आली आहे. पोरगा आहे तो तुमचा. तुम्ही जवळ असाल तर त्यांना चांगलं वाटेल. हे घ्या. आई लग्न करून आली तेव्हा भीम भाऊंच्या सोबत पण होती आणि भीम भाऊंच्या विरोधात बी होती. पण तुमच्या विरोधात कधीच नव्हती. पण आज जे तुम्ही केलंय त्यामुळे मला लय त्रास झालाय. पण याचा हा अर्थ नाही की मी तुमच्या विरोधात आहे. तुमच्या विरोधात मोर्चा सुरू करल. तुमच्यासोबत छोट्या छोट्या गोष्टींवरनं भांडल. नाही, मी असं काय बी नाही करणार. पण ही गोष्ट मी कधी नाही विसरणार की जेव्हा माझ्या नवऱ्याला उपचारांसाठी पैशाची गरज होती तेव्हा माझ्या सासूनं पैसे नाही देऊ दिलं. सासू नाही, सावत्र सासू. आता हे ध्यानात ठेव. आजपर्यंत मी सख्खी सासू बनून राहिली, त्याच्या बदल्यात मला काय मिळालं? काय बी नाही. म्हणून आता मी काही दिवसांसाठी सावत्र सासू बनून राहील. कदाचित माझ्या वाट्याच्या गोष्टी मला मिळतील. या आरामात आरामात. ये. हा. आता ठीक आहे? भीम, बरं आहे मी. पण आनंद दादा, तुम्ही तुमचं समद सामान घेऊन घर सोडून पळून का गेला होता? आणि ते बी आम्हाला न सांगता. आम्ही तुमच्यासाठी एवढे लांबचे झालो का की तुम्ही आम्हाला सांगितलं बी नाही? नाही रमा,
असं काही नाहीये. लक्ष्मी सुद्धा नव्हती आणि मला कोणाला त्रास बी द्यायचा नव्हता. म्हणून विचार केला की एकटाच निघून जातो. पर तिथे जाण्याने हे सगळं होऊन गेलं. आनंद, कधीपर्यंत मनमानी करशील? तर तुला काही झालं असतं तर आमचं काय झालं असतं? बोल. बाबा तुम्ही माफ करा मला. पुढे असं नाही होणार. हो बाबा. रमा, आत्या, चला दादाला घराच्या आतमध्ये घेऊन जाऊ. नाही भीम, नाही. दली अम्मा आमची काळजी घेते. वय त्या तर घेतातच, पण आजपासून आम्ही तुमची काळजी घेऊ आणि मी काय बी ऐकणार नाही. चला घरला. नाही, आनंद आपल्या घरी नाही येणार. तो जिथं आहे तिथंच ठीक आहे, आणि तो जिथे राहतो तेच बरोबर आहे. आत्ता ह्यावेळी काय बोलताय तुम्ही बाबा? त्याची अवस्था तर बघा. समज बघूनच बोलतोय मी, आणि मला या विषयावरती काय बी बोलायचं नाहीये. हे माझं घर आहे. इथे मी ठरवणार की माझ्या घरी कोण राहील आणि कोण नाही राहणार. दादा, घर तुझं आहे, पण थोडा अधिकार आमच्या समद्यांचा बी आहे ना. त्याच अधिकारानं सांगतोय की आम्ही आनंदला घराच्या आत घेऊन जाऊ आणि आमच्या वाटेच्या भागात ठेवू. मी सांगितलं ना, आनंद आपल्या घरी नाही येणार म्हणजे नाही येणार. नाही बाबा, आनंद दादा घराच्या आत येईल. आणि जर आज कोणाचा विरोध करावा लागला तर आज आम्ही तुमचा विरोध करू. दादा उठ, तू चल आतमध्ये. नाही, मी अन हे दलिया आजीकडेच ठीक आहोत. ताई, जा पोरी, त्याला घरी घेऊन जा. चला तुम्ही. रमा, सांभाळून. माफ करशील आनंद, तुला अंदाजा बी नाहीये की तुझी आई आता पहिल्यापेक्षा जास्त वाईट झालेली आहे. आणि जेव्हा घरात वाईट लोक असतील अशा तुझ्यावर काय उपचार होतील आणि कसं तू बरा होशील. बाबा, मी समजू शकते की तुम्ही हा निर्णय का घेतला आहे. आज आईमुळं मी आत्या, रमा, भीमभाऊ समद्यांच्या नजरेमध्ये चुकीची ठरली आहे आणि कदाचित यांच्या नजरेमध्ये बी. भीमराव, आता तूच सांग मला, मी आता काय करू? या सगळ्याला कारणीभूत तूच आहेस, मग तूच याच्यावर उपाय कर. तुम्ही आता जरा शांत राहा हितेश काका. काही नाही होणार तुम्हाला, घाबरू नका. हवं तर आम्ही रात्रभर तुमच्या सोबत राहू. आम्ही असताना ते मेघनाथजी काही करू शकणार नाही तुम्हाला. तुम्ही फक्त जरा शांत राहा. रितेश सोबत आज रात्री काहीतरी तर केलेच पाहिजे.